नाताळच्या सुट्ट्यांमध्ये तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकच्या पर्यटनात चांगलीच वाढ झाली आहे। नाताळच्या सुट्ट्या आणि वर्षाचा शेवटचा महिना असल्यानं नाशिकमध्ये अनेक पर्यटक दाखल झालेत। पवित्र रामकुंड परिसरामध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी बघायला मिळतेय। नाशिकच्या रामकुंड परिसरातून आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी घेतलेला आढावा बघूया। नाशिक हे पर्यटन स्थळ असल्यामुळे देशभरातून या ठिकाणी नाताळाच्या सुट्ट्या करता भाविक दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो हा गोदावरी परिसर आहे आणि हा रामकुंडामध्ये डुबकी मारण्याकरता आज हजारो भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे। हा रामकुंड परिसर असो किंवा पंचवटीतील श्री काळाराम मंदिर, तपोवनात 71 फुटीची श्री रामाची मूर्ती स्थापना केली त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसते आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणी देखील भाविकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। वर्षाचा शेवटचा महिना आणि त्यात नाताळाच्या ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने देशभरातून आता हे नाशिकमध्ये भाविक दाखल झालेले आहेत। यामुळे स्थानिकांचे दुकानं असो रोजगार असो त्यांना देखील मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो ही गर्दी झालेली आहे। भाविक ठिकठिकाणी बरेचसे यात्रेकरू आलेले तर ठिकठिकाणी खरेदी करतात, त्यामुळे देखील स्थानिकांचा रोजगार आपण वाढलेला बघू शकतो। पंचवटी हे श्रीरामाने 14 वर्ष वनवास केल्यामुळे या ठिकाणी एक मोठं महत्व आहे आणि ही गोदावरी देखील या ठिकाणी वाहते, त्यामुळे या पंचवटी परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची दरवर्षी गर्दी होत असते। मात्र या वर्षी ही गर्दी जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे। त्यातल्या त्यात थंडी देखील आहे नाशिकमध्ये आणि साधारण 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असल्यामुळे नाशिकची थंडी देखील वाढलेली आहे आणि त्यामुळे पर्यटकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या नाशिकला पाहायला मिळत आहे। किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।